माझ्या नवऱ्याला वाटतं माझं त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे, जसं जगातल्या सर्वच नवऱ्यांना वाटतं. त्याचा हा भ्रम मी तोडत नाही. त्या भ्रमात आयुष्यभर राहावं त्यानं असं नाही वाटत. तरी मिठीत बेसावध होऊन सांगेनही त्याला, तुझ्यापेक्षा देखणा, शिवाय बुद्धिमान, शिवाय समंजस तरुण भेटला तर चळेनही मी कदाचित बिनदिक्कत. स्खलनशील असणं सुंदर अनुभव आहे, जो आजपर्यंत पुरुषांच्याच आलाय वाट्याला. खरं सांगायचं तर प्रतारणा करायला खूप खूप आवडेल मला, न त्यानंतरही अपराधी वाटणार नाहीच मला, अजिबातच. उलट मी आणखी आणखी प्रेम करेन नवऱ्यावर, की त्यानं मला प्रतारणा करू दिली, स्खलनशील होण्याची संधी देऊन माझं मानवीपण सिद्ध करू दिलं. त्याच्या चपात्यांना जास्त जास्त तूप लागेल, त्याला आवडणारी भाजी अधिक चांगली कशी होईल यासाठी पुस्तकं वाचेन प्रक्रियांची, त्याच्या नातलगांविषयी होईन अधिक कनवाळू, पडदे, रंग, इंटिरियर डिझाईन याबद्दल होईन आणखी सतर्क दक्ष. रविशंकरच्या झंकारणाऱ्या स्वरात मला अधिक व्याकुळपणा जाणवेल. कधीच न कळणाऱ्या मकबूलच्या पेंटिंग बद्दल बोलेन मी तासनतास. नवऱ्याचा टाय शोधण्यात घालवेन मी 1-2 तास. कोणालाच न मिळालेला सेक्सचा हक्क मला मिळाला, या आनंदात उरलेलं आयुष्य मी मठ्ठ बधीरपणात घालवे. 4 भिंतीच्या सुरक्षित कवचात, नवऱ्याच्या उबदार मिठीत, त्याचे श्वास आठवत मीही एन्जॉय करेन. पुरुषा एवढीच एखादी छान प्रतारणा. कदाचित माझा नवराही कोणाचा तरी तिचा चेहरा आठवत असेल. आम्ही दोघंही आमच्या भ्रमात सफरचंदातल्या किड्यागत. आमचे चेहरे झाले असतील पिकासोच्या चित्राप्रमाणे, आणि बिछानाच्या पांढऱ्या कॅनव्हासच्या टोकावर बसून पाईड पायपर त्याचा बँड वाजवत असे.